शेट, तुम्हाला माझी शपथ आहे. मला खरंच अपेक्षा नव्हती शेटकडून. थोडं पटपट चाललं पाहिजे असं नाही वाटत आहे का तुम्हाला? तुमची परीक्षा घेणार आहे, परीक्षा. पुढे बघा, मागे बघायचं नाही. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवते आता. तर तुम्ही मला शॉपिंगला घेऊन जायचं. हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी फॉर्मल घालून कुठे चालली असं तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. तर येस गाईज, याच्यावरती मी थोडंसं काहीतरी युनिक ट्राय करणार आहे आज. युनिक म्हणजे असं कॉमनच आहे ती स्टाईल, बट आज ह्या व्लॉगमध्ये खूप जास्त मजा येणार आहे. कारण की या व्लॉगमध्ये मी घेणार आहे शेटची परीक्षा. म्हणजेच शेट म्हणजे आत्ता मी त्यांच्यासोबत मूवी बघायला चालली आहे, केरला स्टोरी 2 म्हणून. आणि शेट आले तुम्ही? आंघोळ करून आले मी. सो गाईज, आम्ही चाललेलो आहोत केरला स्टोरी 2 बघायला. सो आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, सो शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही जाण्याआधी मस्तपैकी चहा केला आहे आणि आमचे शेट पण रेडी आहेत. आणि आमचं फेवरेट बिस्किट गुड डे. आणि मी सुद्धा रेडी आहे. नाही रेडी, लिपस्टिक लावायची राहिली, पण त्याआधी म्हटलं बिस्किट खाऊया. तर आमचा 7:15चा शो आहे. आम्ही खूप दिवसातून असं लवकरचा शो बुक केला आहे ना. पहिल्यांदा तुम्हाला खोटंच वाटलं का? लवकर कशाला गेला? आम्ही नेहमी 10च्या नंतरच्या शोला जातो. मग आज मला काय माहिती काय झालं, 7:15चा शो बुक केला. सो तुम्हाला पण मी सांगते कसा होता आजचा मूवी. किंवा तुम्ही कोणी बघून आलं असेल तर मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला. सो गाईज, आम्ही दोघेही रेडी आहोत. तर गाईज, तुमच्यासोबत मला काहीतरी बोलायचं आहे. तुम्ही नका रे हो, मला बोलायचं आहे काहीतरी. तो उभी नका मामते कसे उभे. जावा ना 2 मिनिट जावा ना. तुम्ही तिकडे जा, तिकडे जा. येऊ नका, खोटं हे नाही करायचं ना. तर गाईज, हा आहे माझं फायनल लुक. अजून नुसतं पोनी घातली कारण की आज आम्ही वेस्पावरती चाललो आहे. आणि हे माझं शर्ट आणि हुडी, सगळ्या गरमीतसुद्धा मी या गोष्टी घातल्यात का तर मला ते मुद्दाम करायचं होतं. शेटचं माझ्याकडे किती लक्ष आहे ते बघायचं होतं. सो म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जसं की आज मी वॉच नाही घातलं, पण त्यांनी ते नोटीस केलं आहे की नाही ते बघायचं आहे. इव्हन मी आज कोणती बॅग कॅरी केली आहे, इव्हन मी आज कोणते शूज कॅरी केले आहेत. सो ब्लॉग शेवटपर्यंत पहा, खूप मजा येणार आहे. आता आम्ही निघतो कारण की खरंच खूप उशीर झालेला आहे. 7:15चा शो आहे, 6:45 इथेच झाले आहेत आम्हाला. सो हा आहे माझा फायनल आउटफिट. कुठेतरी मोबाईल ठेवून तुम्हाला दाखवते. ते कमी घ्यायचं. सो हम चले आज केरला स्टोरी 2 देखने के लिए. डेट किती वाजले हो? 7:15 वाजले. 7:15 वाजलेत आणि आम्ही अजून आमच्या वेस्पावरच आहोत. आई शपथ, शेट चालू झाला असेल शो. पळवा, गर्दीच तेवढी आहे काही या रोडला. हा रोड म्हणजे ना, त्याला जागतिक अवॉर्ड दिला पाहिजे या रोडला खरंच. की एवढं ट्रॅफिक मी तर सांगते इथेच असेल आहे ना. अख्ख्या पुण्यातलं ट्रॅफिक इथंच आहे. बाबुली आणि काय हे खराडी. पण थोडं पटपट चाललं पाहिजे असं नाही वाटत आहे का तुम्हाला? 15 मिनिटं झालेत आपला शो चालू होऊन. 7:30 वाजून गेलेत काही झालं. आम्ही इथेच आहोत. रेडबुल म्हणजे हे रेडी आहे आणि आमची ऑडी गोल्ड 7 लास्ट वन. आणि शो सुरू झाला ना, आम्ही आमचे पॉपकॉर्न आणि तेच घेत बसलो.
सुरू झाला. ब्याह कर ले मेरे से। देख मैं नहीं जी सकता तेरे बिना। आई लव यू टू। मैं कह रहा हूँ ब्याह कर लेते हैं। कसा वाटला तुम्हाला मूवी? अजून पण काय एवढं म्हणजे पहिल्या मूवीपेक्षा तरी पहिला चांगला. पण पहिला छान होता. म्हणजे आत्तापर्यंत तेवढे हॉरर सीन आले होते, पण आता इंटरमिशन नंतर चांगला दिसतोय ना. तुम्हाला माहिती आहे का शेठ, काय घरी गेल्यावरती ना तुमची परीक्षा घेणार आहे. परीक्षा कशाची? मगाशी नव्हते का मोबाईलमध्ये बोलत होते? कशाची परीक्षा? माँ, मेरे साथ जो कुछ भी हुआ वो मेरी गलती थी, लेकिन मेरी ये कहानी आप हर एक लड़की को बताना। मुझे लगता था प्यार धर्म से ऊपर होता है, लेकिन हर बार हिंदू लड़की क्यों कन्वर्ट होती है? हो का मी? ऐसा हो बता. मला त्याचं टेन्शनच आलं होतं. म्हटलं आता घरी कसं जायचं. पेट्रोल खराब आहे. पेट्रोल कुठे टाकले आपण? कोणत्या? इंडियन ऑइल कडून. आमची गाडी बंदच पडली होती, पण वाचलो आम्ही. शेठ, तुमची परीक्षा घेणार आता मी. चिटिंग करायची ना. मी जे जे रूल सांगन ते ठीक आहे? पक्का? करूया स्टार्ट? मी कपडे बदलू का आधी? नाही, थांबा ना. पुढे बघा. मागे बघायचं नाही. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवते आता. मी आता तुम्हाला 7 क्वेश्चन विचारणार. किती? 7. पुढे बघायचं, माझ्याकडे बघायचं नाही. हा नाही तर नाही मध्ये द्यायचा ना. नाही, हा? तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं. हम्म. मला बघायचं तुम्ही मला किती ओळखता. ठीक आहे? आणि ते 7ही क्वेश्चन बघू नका ना मागे. चिट्टी नाही, चिडी नाही. चिट्टी यात करता डोळे झाकायचे होते, पण जाऊ द्या, तुम्ही बघायचं नाही शेवटी. ठीक आहे? जर 7ही क्वेश्चन तुम्ही जर बरोबर आन्सर दिले तर उद्या मी तुम्हाला शॉपिंगला घेऊन जाणार. तुम्हाला जे पाहिजे मी ते घेऊन देणार. आणि जर 5 पेक्षा जर गोष्टी चुकल्या, पुढे बघा शेट, तुम्ही बघा नाही, मी थांब रुमाल आणते बांधायला. ठीक आहे? जर 5 पेक्षा जर कमी वेळ तुम्ही चुकले तर तुम्ही मला शॉपिंगला घेऊन जायचं. ठीक आहे? चिटिंग नाही हा शेट, तुम्हाला माझी शपथ आहे. पहिला क्वेश्चन, मी कोणत्या कलरचं शर्ट घातलंय आज? ब्ल्यू लाईनिंग. ओके. आज मी वॉच घातलंय की नाही? नाही. हे कधी नोटीस केलं तुम्ही? हा? आता ट्रिकी क्वेश्चन आहे हा शेट. माझ्या पायात अँकलेट आहे. ते लेफ्ट पायात आहे की राईट पायात आहे? राईट. काय आलं? बरोबर आहे का चुकल्या? बरोबर आहे. दॅट्स लाईक माय बॉय. आज मी कोणत्या शेडची लिपस्टिक लावली आहे? मरून. आ? रेड मरून. रेड मरून म्हणजे तुम्हाला असं आता मी शेड कसं सांगू, मला काय माहिती शेड कोणतं नाही shade. माहिती तुम्हाला. थांबा, ठीक आहे ठीक आहे, मी त्याचं हे देते तेव्हा तुम्हाला त्यात ऑप्शन देते. म्हणजे पिंकिश मध्ये लावलीये की ब्राऊन मध्ये लावली? ब्राऊन. मी नेल पेंट कोणत्या कलरची लावली? पायाला का हाताला? हाताला. हाताला नेल पेंटच नाही तुझ्या. नाही ना. ओके, गुड. माझ्या दोन्ही हातात अंगठ्या किती आहेत? आता का? 3.
क्वेश्चन होता? 6वा. तुम्ही मला हे सांगायचं की माझ्या अंगठ्या कोणत्या हातात 2 आहेत आणि कोणत्या हातात 1 आहे? उजव्या हातात 1 आणि डाव्या हातात 2. शेट, तुम्ही सगळे क्वेश्चनचे आन्सर कसे काय बरोबर दिले? एक नाही शोला. एकही नाही. चल जाऊ दे. माझाच लोक माझ्यावरती भाग पडला. मग शॉपिंगला जावं लागतंय आपल्याला. आज सकाळी विचारायचं ना. नेल पेंट नाही लावलेलं होतं ना? हा मम्मी, मी गेले होते शेटची परीक्षा घ्यायला, कारण की मला बघायचं होतं खरं तर, हे ब्लॉगसाठी वगैरे नाही, पण मला बघायचं होतं की शेट मला किती ओळखतात, किती म्हणजे एकदम ऑब्झर्व करतात, किती व्यवस्थित माझ्याकडे लक्ष असतं, ह्या गोष्टी मला पाहायच्या होत्या खरं तर. त्यामुळे मी परीक्षा घेतली आणि तो ब्लॉग खरंच खूप भारी झाला. म्हणजे मला अनएक्सपेक्टेड होत्या ह्या गोष्टी आणि त्यांना बिलकुलसुद्धा आयडिया मी दिली नव्हती. बट तरीसुद्धा त्या व्यक्तीने 7ही क्वेश्चनचे आन्सर एकदम एकदम सही दिले, माहिती का, एकदम सही. मला खरंच अपेक्षा नव्हती शेटकडून. म्हणजे मला सगळ्यात जास्त काय होतं माहिती आहे का, म्हणजे जिथे मला शॉक बसला, माझ्या पायातले अँकलेट, माझ्या रिंग्स आणि अहो पण हे म्हणजे, पण त्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या. खर्च करू द्या, कपडे घे मला. म्हणजे मी माझाच लॉस करून घेतलाय, पण ठीक आहे चला. तुम्ही मला प्रूफ केलं शेट. काय? तुमचा माझ्यावर किती जीव येते तुम्ही आज प्रूफ केलं. त्यापेक्षा गोरा झालो मी. इथेच अडकले आमचं येऊन. कोणत्या अँगलने तुम्ही गोरे दिसताय माझ्यापेक्षा, मला सांगा बरं जरा. अँगल बदलताय का? हा, म्हणजे पायातलं अँगलेट कसं काय माहिती तुम्हाला? माझ्या राईट लेग मध्येच आहे. कसं काय? नाही तुम्ही सांगा मला कसं काय. 5 वर्ष तोय सोबत राहतोय. पण ते अँकलेट मी 2-3च महिने झाले घालून. मग 2-3 महिने मग काय असं काय तू 2 तासापूर्वी घातलंय की तेव्हा लक्षात नाही राहिला. म्हणजे तुमचं लक्ष राहतं मग माझ्यावरती. बारीक लक्ष आहे. नीट राहा सगळं. नीट राहा. रिमोट घे ना. आता यांना बिग बॉस बघायचा आहे आणि हा जो व्हिडिओ मी बनवला ना ब्लॉग, तो रीलला पण टाकणार आहे मी उद्या. उद्या उठव. ते खरंच हे अनएक्सपेक्टेड होतं शेट मला तुमच्याकडून. पण माझी इच्छा होतीच का 7ही क्वेश्चन तुम्ही बरोबर द्यावे उत्तर. तुला खर्च करायचंच होता ना माझा. मला करायचाच होता खर्च, कारण की मला त्यातून प्रूफ होणार होतं की तुमचा माझ्यावर किती जीव आहे ते. पण म्हटलं जरी चुकले तरी माझाच फायदा होता की माझी शॉपिंग झाली असती. बट ठीक आहे, माझी शॉपिंग रोजच चालू राहते ना. आता गाईज, शेटच्या शॉपिंगचा ब्लॉग सुद्धा आपण बनवणार. सो शॉपिंग मध्ये काय काय नेमकं? शॉपिंग मध्ये तुम्हाला 5,000 पर्यंत तुम्ही काही घेऊ शकता, की नाही? नाकात कस तरी झाली थोडी. 2 व्हीलरवरती जाणं म्हणजे ना, धूळ, डोळ्यांची वाट. 5,000चं लिमिट आहे गाईज. आत्ताच सांगते मी कॅमेरा समोर, नाही तर हे त्या दिवशी पलटतील आणि म्हणतील मला ते मोठं काही हवंय म्हणून. तसं आमचे 5 ते 10,000च्या मध्येच. 10,000 कुठून आले? 5 + 10च्या 5च्या आत. बरं ठीक आहे. 5च्या आत, ठीक आहे. ओके, 5च्या आत काय घेणार तुम्ही? मी काय सर सांगू तुला, आता त्या दिवशी बघ ना. हा, मग कुठे जायचं? पाहतो ना काय घ्यायचं. ठीक आहे गाईज. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या आमच्या जोडीला. आणि असेच ब्लॉग्स लवकर आम्ही आणू, जेव्हा तुम्ही आमच्या ब्लॉग्सला खूप सारं प्रेम द्याल, खूप सारं लाईक कराल. बाय बाय गाईज.